नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 पूर्वपरीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 10वीच्या वर्गाच्या 2021 ते 2025 पर्यंतच्या बोर्ड प्रश्नपत्रिका त्याचप्रमाणे पूर्वपरीक्षेच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर या सर्व विषयांची प्लेलिस्ट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांचा देखील सराव करा. पहा, या ठिकाणी काही सूचना देण्यात आलेल्या आहेत, त्या सूचना व्यवस्थित वाचायच्या आहेत. प्रश्न पहिला अ, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर निवडायचे आहे 5 गुणांसाठी. पहिला प्रश्न, आपण व्यायाम करताना आपल्या मांसपेशी डॅश डॅश प्रकारचे श्वसन करतात. त्याचा ब पर्याय बरोबर आहे विनाक्षी शोषण. दुसरे विधान, डॅश डॅश हे प्राणी आपल्या शरीराच्या तुटलेल्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो. त्याचा ड पर्याय बरोबर आहे तारा मासा. तिसरा प्रश्न, भारत सरकारने NKM16 या कार्यक्रमाद्वारे डॅश डॅश व्यवसायाच्या उत्पादन वाढीकरता प्रोत्साहन दिले आहे. त्याचा क पर्याय बरोबर आहे मत्स्य व्यवसाय. चौथा प्रश्न, जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापनासाठी व आपत्ती निवारण योजनांच्या परिपूर्णतेसाठी जिल्ह्याचे डॅश डॅश जबाबदार असतात. त्याचा अ पर्याय बरोबर आहे जिल्हाधिकारी. पाचवा प्रश्न, पश्चिम बंगालमधील डॅश डॅश हे वाघासाठी राखीव आहे. त्याचा ड पर्याय बरोबर आहे सुंदरबन राष्ट्रीय उद्यान. प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 5 गुणांसाठी 5 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. प्रश्न पहिला, चुकी बरोबर ते लिहा. उत्क्रांती म्हणजे सजीवांमध्ये अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल होय. हे विधान बरोबर आहे. तिसरा प्रश्न, गटात न बसणारा शब्द लिहा. गुटखा, योगासने, मद्य, सिगारेट. गटात न बसणारा शब्द आहे योगासने. चौथा प्रश्न, रिकाम्या चौकटीत योग्य शब्द लिहा. वाहत्या वाऱ्यातील गतिज ऊर्जा, टर्बाईनमधील गतिज ऊर्जा, विद्युत ऊर्जा. पाचवा प्रश्न, योग्य जोडी जुळवा. झायलिटॉल, त्याचा बी पर्याय बरोबर आहे गोळी देणे. प्रश्न दुसऱ्यातील अ प्रश्न, शास्त्रीय कारणे लिहा. कोणतेही 2 शास्त्रीय कारणे लिहायचे आहेत 4 गुणांसाठी. पहिले शास्त्रीय कारण, मानवी शरीरातील काही अवयव हे बहुमोल आहेत. उत्तर, मानवी शरीर निरनिराळ्या अवयवांच्या कार्यानुसार चालत असते. मेंदू, वृक्क, फुफ्फुसे, हृदय, यकृत असे काही अवयव जिवंत राहण्यासाठी महत्त्वाचे आहेत. तसेच आपले ज्ञानेंद्रिय, विशेषतः डोळे हे बहुमोल आहेत. या अवयवांचे कार्य बिघडले तर आरोग्याला धोका निर्माण होतो. मेंदूसारख्या अवयवात तर पुनर्जननाची क्षमता देखील नसते. काही अवयवांची डागडुजी शस्त्रक्रियेने करता येते, परंतु अशा अवयवांची कार्यक्षमता कमी झाली तर जगणे असह्य होते. म्हणून अशा अवयवांना बहुमोल म्हटले जाते. दुसरे विधान, जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यांना नूतनीकरणक्षम ऊर्जा म्हणतात. उत्तर, जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा या अनुक्रमे वाहते पाणी, सूर्यप्रकाश आणि वारा यांच्या मदतीने तयार केल्या जातात. हे ऊर्जा स्रोत म्हणजेच जलसाठा, वेगात वाहणारा वारा, सूर्यप्रकाश शाश्वत आहेत, म्हणजे कधीही न संपणारे आहेत. या उलट कोळसा, नैसर्गिक वायू, खनिज तेल यांचे साठे मर्यादित असून अजून काही वर्षांनी ते संपुष्टात येतील. ते परत मिळवता येणार नाहीत. जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा या मात्र शाश्वत असल्याने परत मिळवता येतात, म्हणून त्यांना नूतनीकरणक्षम ऊर्जा म्हणतात. तिसरे विधान, तंतुमय पदार्थ एक महत्त्वाचे पोषक तत्व आहे. 3 पैकी कोणत्याही 2 विधानांची शास्त्रीय कारणे लिहायची होती. आपण पहिल्या आणि दुसऱ्या विधानाचे शास्त्रीय कारण अभ्यासले आहे. प्रश्न दुसरा ब, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. पहिला प्रश्न, आकृतीत दिलेल्या प्राण्यांचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. अ प्रश्न, वरील आकृतीत दिलेले प्राणी ओळखा. ब प्रश्न, वरील प्राणी उत्क्रांतीच्या कोणत्या पुराव्याची उदाहरणे आहेत. दुसरा प्रश्न, पुढील तक्ता पूर्ण करा. सहभागी सूक्ष्मजीव, पेयाचे नाव. लॅक्टोबॅलिस ब्रुईस, पेयाचे नाव आहे कॉफी. कॅन्डिडा, कोको. सॅक्रोमायसिस सेरेव्हिसी, वाईन. सॅक्रोमायसिस सेरेव्हिसी, सिडार. प्रश्न तिसरा,
रिकाम्या चौकटीत योग्य शब्द लिहा. बहुपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजननाचे प्रकार: खंडीभवन, मुकुलायन. अजून तिसरा प्रकार आहे शाकीय प्रजनन. 4 बीजाणू निर्मिती आणि 5 पुनर्जनन. 5 पैकी कोणतेही 2 तुम्ही 2 चौकटीत लिहायचे आहे. प्रश्न चौथा, प्रत्येकी 2 उदाहरणे लिहा. मोबाईल फोनच्या अतिवापरामुळे उद्भवणारे शारीरिक त्रास: डोकेदुखी, सांधेदुखी, दृष्टिदोष. ब प्रश्न, सायबर गुन्ह्यांच्या कक्षेत येणाऱ्या कृती: इंटरनेट व्हायरसचा प्रसार, ऑनलाईन फसवणूक. 5वा प्रश्न, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणत्याही 2. फरक स्पष्ट करा. लैंगिक प्रजनन व अलैंगिक प्रजनन. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे. प प्रश्न, पुढील तक्ता पूर्ण करा. सिग्न पदार्थ: मेदाम्ले, कर्बोदके, पायरुविक आम्ल, प्रथिने, अमिनो आम्ल. ॲसेटिल को एन्झाईम, क्रेब चक्र. प्रश्न दुसऱ्यातील क प्रश्न, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. अवशेषांग म्हणजे काय? मानवी शरीरातील 2 अवशेषांगांची नावे लिहा. तिसरा प्रश्न, मानवासाठी निरुपयोगी परंतु इतर प्राण्यांसाठी उपयुक्त व कार्यक्षम असलेल्या 2 अवशेषांगांची नावे लिहा. अवशेषांगे हे सजीवांच्या शरीरातील अवयव ऱ्हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या अवस्थेत असून निरुपयोगी असतात. नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेने ही इंद्रिये नाहीशी होण्याच्या मार्गाला लागलेली असतात, परंतु अशी निरुपयोगी इंद्रिये नाहीशी होण्यासाठी हजारो वर्षे लागतात. एका प्राण्याच्या शरीरात असणारी अवशेषांगे दुसऱ्या प्राण्याच्या शरीरात उपयुक्त अशा अवयवांच्या स्वरूपात असतात. एका सजीवातील असा अवयव त्या सजीवात जरी काही कार्य करीत नसला तरी दुसऱ्या सजीवात तो कार्यरत असतो. ड प्रश्न, पुढील प्रवाह आकृती पूर्ण करा. औष्णिक ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती: इंधन कोळसा, पाण्याच्या वाफेच्या निर्मितीसाठी बॉयलर, वाफेवर चालणारे टर्बाईन, जनित्र विद्युत ऊर्जा, वाफेचे रूपांतर पुन्हा पाण्यात करण्यासाठी यंत्रणा. हा प्रश्न, औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातील ऊर्जा रूपांतरण: कोळशातील रासायनिक ऊर्जा, औष्णिक ऊर्जा, वाफेतील गतीज ऊर्जा, टर्बाईनमधील गतीज ऊर्जा, विद्युत ऊर्जा. ई प्रश्न, दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून पुढील परिच्छेद पूर्ण करा. टीप लिहा. औषधी वनस्पतीचे महत्त्व. प्रश्न चौथा, पुढील प्रश्न सोडवा. पर्यावरणात माझी भूमिका दर्शवणारा ओघतक्ता पूर्ण करा 5 गुणांसाठी. पर्यावरण संवर्धनात माझी भूमिका: टिकवणे, नियंत्रण, निर्मिती, प्रसार, प्रतिबंध, जतन. हा तक्ता शॉर्टकटमध्ये देण्यात आलेला आहे. 5 गुणांसाठी तुम्हाला ओघतक्ता थोडा मोठा काढावा लागणार आहे. या पद्धतीने ओघतक्ता तुम्ही काढायचा आहे 5 गुणांसाठी. टिकवणे, उपलब्ध साधनसंपत्ती टिकवून ठेवणे. नियंत्रण, हानी रोखणे, हानी करणारी कृती थांबवणे, मानसिकता बदलणे. निर्मिती, नवनिर्माणासाठी प्रयत्न करणे. प्रसार, शिक्षण, मार्गदर्शन, जागृती, अनुकरण, संघटन, प्रत्यक्ष सहभाग. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.